हॅलो नमस्कार आदाब बदाब बदाम खारे खाय फाय वाय काय 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 कशी आहे तुमची सकाळ प्रसन्न प्रसन्न शब्द ऐकल्यावर तुमचे प्रश्नार्थक चेहरे दिसले बरं का मला काय करणार शुद्ध देसी घी मधली भाषा आता आउटडेटेड झाली आहे त्यांनी आपली पूर्वीची सुमधुर लिरिकल पोएटिक वगैरे वगैरे साईड लाईन करून त्या जागी दमदार रिदम पॅटर्नवर शीला मुन्नी चमेली कमळी पोपट अशी डान्स मस्तीची गाणी आली आहेत ही गाणी बंद करा रे असं जर कोणी सांगितलं तर त्या गाण्यातूनच ए डीजे तुझ्या आईची अशी धमकी मिळते रे बाबा सो डीजे का नाईलाज आज की आवाज मार 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 फाट्यावर शायनिंग मारतो या सेटिंग लावतो या शायनिंग मारतो या सेटिंग लावतो या तुझ्यावर ठेवून नजर लपक छपक चाल तुझी भटक भटक भटकती या लपक छपक चाल तुझी भटक भटक भटकती या राणी तुझा चढलाय ती भर हे माझी लाईन तर आपली जोडी सुपर तिला टेन्शन तुला कोणी जर मार 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 फाट्यावर मार फाट्यावर मार 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 फाट्यावर अरे हे काय गाणं आहे का? अरे रेडिओवर वाजताय बाबा पॉप्युलर आहे लोक नाचतात रस्ता ते क्लब आणि वरात ते पब सगळे नाचतात याच्यावर मग डिस्कस्टिंग आहे बंद करा दी फाट्यावर हा हेच उत्तर आहे तुमच्यासारख्या लोकांना अरे तुम्हाला नाही आवडत तर नका ऐकू तुमचे दिवस राहिले नाहीत बाबा आता लोकांना फडकता रिदम पाहिजे शब्द काही असले ना तरी चालतात अरे पण मग ते ढोल तसे वाजून कान फोडून घ्यायचं ना हा तेही तुम्ही लोक बंद करता ना नाही माझ्या एक गोष्ट काय लक्षात आली माहिती मी जेव्हा गाडीत असतो ना तेव्हा तू मुद्दामून ही असली गाडी लावतोस. अरे मी नाही रे बाबा ती सिटी डार्लिंग RJ स्वरा लावते अरे काय आहे रे तिचा आवाज मी तर गाण्यांपेक्षा तिचा आवाज ऐकण्यासाठी रेडिओ ऐकतो डोक्यात जाते ती माझ्या एक भाषा तिला धड येत नाही सगळ्या भाषांचा मिळून सत्यानाश करते ती. हा रॉंग शब्द आहे सत्यानाश नाही फ्युजन म्हणतात त्याला फ्युजन ऐक रे तू ऐक 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 ओ माय गॉड किती हिलेरियस होता सो जे आत्ताच उठलेत आणि ज्यांनी आत्ताच रेडिओ ऑन केलाय त्या सगळ्यांना RJ स्वराकडून एक जांभई भेट ही जांभई घ्या पटपट आवरा आणि मला सांगा आजच्या पॉप्युलर गाण्यात म्हटल्याप्रमाणे तुम्ही कुणाला किंवा कुणी तुम्हाला फटॅक फाट्यावर मारलंय का काय कनेक्ट आहे बघ कनेक्ट परफेक्ट तू जरा तुझा आणि तिचा आवाज बारीक कर. अरे काय आवाज बारीक करतोस माझी स्वीटहार्ट आहे रे स्वीटहार्ट तुला नाही कळणार अरे डाय हार्ट फॅन आहे मी तिचा जान कुर्बान आणि मिठी जुबान तुझ्या मते तिची जी बडबड आहे ना ती माझ्यासाठी मोर दॅन गायत्री मंत्र आहे अरे काय पॉप्युलॅरिटी आहे तिची तुला काय सांगू स्वरा आणि ऑडी बाजूबाजूला उभ्या केल्या ना तर स्वरावर उड्या पडतील त्या ऑडीची नोकरी करून तुला पैसे मिळतात तिलाच खड्यात घालायला निघालायस हे बघ मी फक्त सूचना देतोय माझ्या मते स्वराला ऑडीची ब्रँड अँबॅसेडर म्हणून घ्यावं ऑडी ही एक कार आहे मोपेड नाही गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग सगळ्यांना कॉन्फरन्स रूम मध्ये पाठवा हां गेल्या 3 महिन्यातले जे रिपोर्ट्स आहेत त्यानुसार ज्या 2 कंपनीज मार्केटमध्ये लीड आहेत त्यात आपली कंपनी नंबर 1ला आहे डिस्पाईट द इन्क्रीज इन प्राइसेस वी आर स्टील ॲट नंबर 1 पण नंबर 1 आणि नंबर 2मध्ये फार फरक नाही आहे हार्डली 3 ते 4% फरक आहे आणि मला 2 नंबरला फक्त मागे टाकायचं नाही आहे तर मला 1 ते 10 या सगळ्या क्रमांकावर फक्त आपलीच कंपनी पाहिजे आणि मग 11च्या पुढे बाकी सगळ्या कंपन्या असतील
कळलं? ओ माय गॉड सर, तुम्ही जीनियस आहात. केवढा अभ्यास आहे तुमचा. त्याचाच पगार घेतो मी. मी पण काम करते सर. डोंट टेक इट पर्सनली. ओके, सो कामाला लागा. मीटिंग इज ओव्हर. येस सर. अँड ऑल द बेस्ट गाईज. थँक्यू. ए ऑल गुड. मीनार, आज सर जेव्हा बोलत होते ना तेव्हा मला त्यांचे लिप्स इतके सिड्यूस करत होते माहितीये, वाटलं जाऊन चावावेत. तू पण आयटम आहेस. अरे किती वेळा ट्राय केलेस तू? काही उपयोग झालाय का? नको ना डे ड्रीमिंग करूस. तू मला डिस्करेज करतोयस का चॅलेंज देतोयस? मी फॅक्ट सांगतोय. निरागस आहे का तो? ओट पिळले ना तर दूध निघेल. सिरियसली? हो, पिळून बघ ना एकदा. उर्मी, आणते रे, जरा दमदार हो तर दे. अरे घे. हे घ्या मस्त प्रॉन. वा वा वा. पापलेट ये, होत आहेत. ये, आणते हा ये. 2 मिनिटात. तुला सांगतो, जेवण करावं आणि जेवावं हे सिकेप यांनीच. वा वा. म्हणजे बाकीचे पण जेवण बनवतात, पण सिकेपी बनवतात त्याला तोडत नाही. म्हणून तसं वाटण वगैरे घालून जेवण बनवतात. आणि सिकेपी आपल्या इनिशियल मधल्या पीला जो रिस्पेक्ट देतात ना, त्या तोडत नाही. मला माहिती आहे तुझी बायको सिकेपी आहे. एक्झॅक्टली. तुला सांगतो, सिकेपी बायको म्हणजे शबाब आणि शराब. त्याला काय सांगून उपयोग आहे मिनार? त्याला थोडीच लग्न करायचंय. Cheers. चिअर्स. हे विश्वामित्र लोक आहेत ना, हे धोत्रात कमावतात आणि लुगड्यात शी, गमावतात. मिनार काय रे? हे बघ, मी काही विश्वामित्र वगैरे नाही आहे. अच्छा, म्हणजे तुला लग्नाशिवाय चालेल? काहीच नकोय मला. अरे आणि लग्न करायचं कशासाठी? पोरं आणि आपल्या सोयीने त्याला वाढवायचं. हे एवढं सुंदर घर आहे, 2 वेळचं घरात खायला आहे, पण पोराला ठेवलं 5 गणीला का? अरे अडचण होते. कशाची अडचण होते? ए हॅलो, 1 मिनिट हा. तुला लग्न नाही ना करायचं, नको करूस. पण आमची नीट माहिती न घेता उगाच डोंट ब्लेम ऑन अस, ओके? आता नीट ऐक. आम्हाला लग्नही करायचं होतं, मूलही हवं होतं आणि आमची करिअर सुद्धा सांभाळायची होती. आणि कुणालाही त्रास न देता, कुणाची गैरसोय न होऊ देता. एक्झॅक्टली. हे बघा भय, पूर्वीच्या काळी ना चूल आणि मूल सांभाळायच्या बायका फक्त. पण आता ते शक्य नाही आहे या वेगळ्या वर्क कल्चरमध्ये. बायकांना सुद्धा त्यांची करिअर्स महत्त्वाची आहेत रे. आणि यासाठी बेस्ट ऑप्शन आहे रेसिडेन्शियल स्कूल्स. तिथे मुलं इंडिपेंडेंट होतात आणि सेल्फ डिसिप्लिन्ड सुद्धा. हे तुमचं परसेप्शन झालं ना. पण त्याला काय हवं आहे, त्याला काय वाटतंय, याचा कधी विचार केलाय? अरे पण म्हणजे तुमच्या सोयीने तुम्ही त्याचं एक फार छान उत्तर शोधलं. इंडिपेंडंट, डिसिप्लिन. हे बघे, उर्मी म्हणते ना ते परफेक्ट आहे. प्रत्येक सुट्टीत यमन जेव्हा घरी येतो ना, तेव्हा तो मला लहान मुलगा वाटतच नाही, मच्युअर झाल्यासारखा वाटतो. बोन्साय. तुम्हाला मुळं कापून त्याचा एक छान डेरेदार वृक्ष तयार करायचा आहे. काय बोलतोयस? अरे श्यामच्या आईचे दिवस आता गेलेत अभय. हे बघ, आता आपण ना डेव्हलपिंग कंट्री झालो आहोत. आपण कल्चरली कितीही इमोशनल असलो ना, तरी आता आपल्याला आपली काही मुळं कापायलाच हवीत. वी आर डेव्हलपिंग अँड कम्पिटिंग विथ द अदर नेशन्स. तू लक्षात घे ना हे. हे बघ, डेव्हलपमेंट कम्स विथ ॲक्सेसरीज. तू महागड्या महागड्या गाड्या विकतोस ना, आणि ॲक्सेसरीज पण विकतोस ना त्याच्याबरोबर. युअर विश असं मॉरल कंपल्शन करत मग. अभ्या, तू लग्न करू नकोस. लग्न केलंस तर एवढं मोठं घर घेऊ नकोस. बायको नोकरी न करणारी बघ, म्हणजे ती तुला, मुलाला, घराला सांभाळेल. कुठल्या विषयावरून आपण डेव्हलपिंग कंट्रीपर्यंत पोहोचलो? ऑल आय मीन की स्वतःच्या सोयीसाठी त्या लहानग्याची गैरसोय करू नये. ऑरेल्स लग्नच करू नये, मुलं जन्माला घालू नये. अभ्या, तू आम्हाला उगाच कोर्टात खेचू नकोस. आमच्या तिघांचं उत्तम चाललंय आणि सर्वांच्या सोयीनं गैरसोय दूर होत असेल तर काय हरकत आहे? तुला नाही कळायचं. चिअर्स. अभय, बाहेर जेवणाला असशील ना? हो. उद्या
ब्रेकफास्ट मात्र आमच्या सोबतच कर. कितीही घाईत असलास तरी. शरदला बोलायचे जर तुझ्याशी. ठीक आहे. गुड मॉर्निंग. 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 गुड मॉर्निंग बेटा. मॉर्निंग. थँक्स. ठेव इथे. कशी चालली आहे नोकरी? उत्तम चालले. शरदच्या डोक्यात काही प्लॅन आहे? कोणासाठी? ऑफकोर्स तुझ्यासाठी. माझे प्लॅन्स मीच ठरवतो. आय नो दॅट अँड आय एम रिअली प्राऊड ऑफ इट. पण ऐकून घ्यायला काय हरकत आहे नाही? मीरा, तरी मी तुला सांगितलं होतं त्याला नाही आवडणार. माझे प्लॅन्स त्याच्यासाठीचे नाही आवडणार. अभय, आय नो तुला माझ्याबद्दल काय वाटतं ते. बट स्टील तुझ्या आईनं सांगितलं म्हणून. माझी इंडस्ट्री आता नवीन जॉईंट व्हेंचर्स करते. फॉरेन कोलॅबोरेशन. आणि हे सगळं एम्पायर तू बघावंस असा माझा प्लॅन आहे. ऑल द बेस्ट. पण हर्बल प्रॉडक्ट्स नॉट माय टाइप्स. माझी पॅशन ऑटोमोबाईल आहे. स्पीड माझ्या रक्तात आहे. सो लेट मी डू माय जॉब. नोकरी नाही. तुमच्या घरी काय होतं? तुमच्या घरी पहिला चहा कोण बनवतो? आई की बाई? तुम्हाला कोणाच्या हातचा हाय. चहा आवडतो? हाय. आईच्या हातचा की मायसेल्फ विनीत शर्मा. राजशेखर. फटाफट मला कम. फोन करा. 66969191. ॲक्च्युअली आपण दोघं म्हणजे शहराला जागा करतो. एक फरक आहे, आम्ही 24 तास असतो. दॅट्स वाय आय एम हिअर. कम बसा. थँक्यू. व्हॉट युल हॅव? एनिथिंग हॉट? टी, कॉफी? कॉफी. ब्लॅक शुगर? ब्लॅक विदाउट शुगर. 2 black coffee without sugar. Okay. Yeah, tell me. ॲज यू नो वी आर द बिग ग्रुप. इन इंग्लिश वी आर ऑन द टॉप. Okay. सेम टाइम आमचं मराठीमध्ये डेली असतो. त्याचं लार्जेस्ट सर्क्युलेशन आहे शहरामध्ये. त्याची एक स्पेशल सप्लिमेंट आहे शहरासाठी विच इज क्वाईट पॉप्युलर इन सेगमेंट 16 to 30 16 to 30? एज ग्रुप. वेल दॅट्स नाईस. आमच्याकडे ऑल एज आहेत. सेम ग्रुप इज मोर. दॅट्स वाय आय एम हिअर. तर त्या सप्लिमेंटमध्ये आम्ही एका लकी रीडरला सेलिब्रिटीशी भेटवतो. DHF कॉलममध्ये. DHF? डाय हार्ड फॅन. So you want to promote on my radio, huh? नॉट एक्झॅक्टली. माझं जे प्रपोजल आहे ते आपल्या दोघांसाठी बेनिफिशियल आहे. मला तुमची RJ स्वरा सेलिब्रिटी म्हणून हवी आहे. DHF साठी. FM क्वीन इन DHF. Quite tempting. But before that, I need to understand the business deal. हो. ही आमची फाईल. याच्यामध्ये आमचे ऑल लँग्वेज डॉक्युमेंट्स आहेत. आम्ही आउटडोर ॲड करणार लाईक थिएटर, मॉल, फ्रॉम बिग हॉटेल टू स्मॉल शॉप इन द सिटी, एव्हरीवेअर. सर थँक्यू. आमच्याकडून काय लागेल? स्वरा. थँक्यू. आणि आणि 24 तास. मार्केटिंग तुमच्या DNA मध्ये. वेल लेट्स गो हेड. थँक्यू. मी स्टेशन आणि स्वरा यांचे ॲग्रीमेंट्स तुम्हाला मेल करतो. शुअर. कॅन आय हॅव अ वर्ड विथ स्वरा? Well, let me and Swara read the agreement first, and then we'll take it from there. ओके. नो इश्यूज, नो इश्यूज. थँक्यू. Coffee. गुड आफ्टरनून फ्रेंड्स. लक्षात घ्या, लिहून ठेवा. आमच्या वेबसाईटला व्हिजिट करा
किंवा आमच्या जवळच्या सिलेक्टेड आउटलेटमध्ये जाऊन आजच फॉर्म सबमिट करा. अँड गेट रेडी फॉर द मोस्ट अवेटिंग कॉम्पिटिशन दॅट इज DHF डाय हार्ड फॅन अ डेट विथ RJ स्वरा कॉम्पिटिशन साठी. तर DHF चे 3 प्रश्न. प्रश्न क्रमांक 1, RJ स्वराच्या पॉप्युलर शोचं नाव काय? प्रश्न क्रमांक 2, RJ स्वराच्या पॉप्युलर शोची वेळ काय? आणि प्रश्न क्रमांक 3, जर डेटची संधी मिळाली तर RJ स्वरासाठीचा खास प्रश्न, आणि तो सुद्धा फक्त 15 शब्दात. सो फ्रेंड्स, आता ऐका एक धमाल गाणं. चला मुलांनो, आज इथेच थांबूया. आवरून ठेवा. वाह वाह. आपल्याला डायबिटीस आहे हो की नाही? 12 वाजताच जेवा असं आपल्याला सांगितलंय की नाही डॉक्टरांनी? 1 वाजता क्लास संपतो. 1 तासाने काहीही फरक पडत नाही. तुम्हाला कशातच फरक पडत नाही. आपली स्वरा आता सेलिब्रिटी झाली आहे. मुंबईभर जाहिराती लागल्या आहेत. आता या 100-200च्या शिकवण्या घेताना त्या बंद करा आणि चांगला मोठा हॉल घेऊन 30-40 हजाराची फी अशी तणकून घ्या. स्वरा निवेदक आहे. हे जे काही यश आहे ना ते तिचं आहे. तिचा बाप म्हणून मी माझं रुटीन कशाला बदलू? ब्रह्मदेव सुद्धा ना हात टेकेल तुम्हाला समजावताना. अहो जरा काळाबरोबर चला. हल्ली पोरं सेलिब्रिटी झाली ना की त्यांच्या आई वडिलांना सुद्धा खूप डिमांड येते. नाहीतरी आपल्या क्लासचं नाव काय आहे? स्वरालय. तर मग स्वराचा एखादा फोटो लावून अशी फी वाढवा ना हो. हे जे काही तुझ्या डोक्यात येतं ना कमल, ते कुठून येतं ग? म्हणजे समजा स्वरा उद्या पायलट झाली असती तर मी विमानात क्लासेस घ्यावे असंही वाटलं असतं ना तुला? जेव्हा पटपट साखर सांभाळा स्वतःची. तुला सांगतो रिचा, 5-10 हजार कुपन्स भरायला लागली तरी भरीन, पण साला DHF होणार म्हणजे होणार. हो पण तिचा आवाजच भारी आहे. लोकवाई सोय. ओ मालवणकर, यांची करंट पिढी नुसती करंट नाहीये, करंटी आहे. व्हॉट? अगं रिचा, लता मंगेशकरांचं नुसतं गाणं नाही, आवाज सुद्धा इतका मंजूळ आहे की लोक कानात प्राण आणून ऐकतात. कानात प्राण? व्हॉट इज दॅट? पिंगळे सांगा आता काय ते. काय सांगणार? अनुष्का अनुष्का अनुष्का, कुछ जुगाड़ करना वायर्ड वालों को बोल के. वो कुछ माल देना पड़ेगा तो मैं दे दूंगा, पण काही करून मला भेटायचं आहे तिला. समज मी तुझं काम केलं हा. तर मग मी ज्याची DHF आहे त्याच्याशी माझं सेटिंग करून देशील? अभय, हा. डन डन डन. आणि या थिरकत्या फिरकत्या गाण्यानंतर पुन्हा एकदा याद, आठवण आणि रिमाइंडर. DHF मीन्स डाय हार्ड फॅन या कॉम्पिटिशनची. लाखो दिलो की धडकन, लाखो दिलो की आवाज, आज स्वरा हिला भेटायला. स्वरा करा, स्वरा करा, स्वरा करा. 3 सिंपल प्रश्न आणि त्याची 3 सिंपल उत्तरं. चायला जेव्हापासून या न्यूजपेपरवाल्यांना हो म्हणाले ना, म्हणजे प्रायव्हसीची बँड वाजली. पूर्वी कसे रिक्षा, ट्रेन, बस कुठेही फिरा काही फरक पडत नव्हता. सगळे माझं कौतुक करायचे आई, आणि त्यांना माहीतच नसायचं की त्यांच्या बाजूला मी बसले. आता साधी पाणीपुरी खायची सुद्धा सोय नाही ना, कोणाबरोबर निवांत बसायची. तू कोणाबरोबर निवांत बोलत बसलेली असतेस? हा, माणूस एकटाच निवांतपणे बसू शकतो आणि आपल्याशीच बोलूही शकतो. थँक्स बाबा. एक मिनिट, आधी मला सांग, हे जे तू काम करतेस त्याचे तुला वेगळे पैसे मिळणार आहेत का? का पगारातच लाटायचे आहेत या लष्करच्या भाकऱ्या? अरे हो, मिळाले तर चांगलेच आहेत ना. म्हणजे हिच्या लग्नासाठी वेगळे ठेवता येतील. हो. बाबा, तुम्हाला किती वेळा सांगितले मला अजिबात म्हणजे अजिबात लग्न करायचं नाहीये. मला माझी प्रायव्हसी आवडते, मला माझं स्वातंत्र्य हवंय. मी लग्न बिग्न नाही निभावू शकणार. बरं, मला मुलं आवडतात पण मला मूल नकोय. माझ्यात आईपणच नाहीये बाबा, मला स्वातंत्र्य हवंय. अगं हो हो, काय गाई आहे. आणि तसंही लग्न करून आम्ही काय साध्य केलंय? लग्नाचा बँड गेला आणि घरात 24 तास बाजा आला, होय की नाही हळदणकर?
मॅडम घ्या मिठाई घ्या कशाबद्दल? अरे मी DHF म्हणून सिलेक्ट झालो थँक्यू. मीनार काय झालं? अरे काय झालं, तू मिठाई खा. काय झालं? ए मिठाई खा, मिठाई घ्या. Thank you. घे मिठाई घे. अनुष्का यू मस्ट हॅव इट. थँक्यू सो मच. तुझ्यामुळे झालंय सगळं. आय एम सो हॅपी. मी आयुष्यात तुझे उपकार विसरणार नाही. माझ्या कामाचं लक्षात आहे ना? तुझ्या कामाचं काय झालं, काय गोंधळ हे चाललाय? बघ आलं तुझं काम. अभय तोंड उघड. काय झालं, तोंड उघड. मिनार? अरे मी DHF म्हणून सिलेक्ट झालोय कॉफी विथ स्वरामध्ये. आय एम सो हॅपी. माझ्या आयुष्यातली ग्रेटेस्ट अचीवमेंट. ग्रेटेस्ट अचीवमेंट अँड कॉफी विथ स्वरा. यक्स चिल बेबी. प्रत्येकाचा वीक पॉइंट असतो आणि पॉइंटलेस असण्यापेक्षा वीक पॉइंट असणं इज अ बेटर पोझिशन, नाही का? अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन. Thank you. म्हणजे नाव यू आर मीटिंग दॅट नॉन स्टॉप. यू स्टॉप नाव. मी काही ऐकून घेणार नाही स्वराबद्दल. वन अँड ओनली स्वरा. ओ मानवरकर, ओ पेढे घ्यावा. अभय तुझ्या लक्षात आहे ना परवा आपल्या डिनरला जायचं ठरलं होतं? 20 तारखेला ना? अरे मग आज 20च आहे. आय जस्ट कॉल्ड अप टू रिमाइंड यू. ठीक आहे. ओके. एक्सक्यूज मी. येस सर. 1 रिपीट प्लीज. एनिथिंग एल्स सर? नाही कुछ नाही. ओके सर. तुझी आई तुझ्यासाठी मुलगी पाहते. काय? तू मुलगी बघतेस आणि तुम्ही तिला मदत करताय. येस. माझं लग्न ठरवण्याचा अधिकार तुम्हा दोघांनाही दिलेला नाहीये मी. अभय पण सो डोंट क्रॉस युअर लिमिट्स. अभय लग्न ही गोष्ट माझ्यासाठी एक्झिस्टच करत नाही. मग लग्न म्हणजे काय हे गेल्यानंतर 5 वर्षात पाहिले मी. मम्मा मी पुन्हा लग्न करते. काय? अगं तुझा नवरा राष्ट्रासाठी शहीद झाला. आम्ही आमचा मुलगा गमावला आणि आता तुला नव्या संसाराचे डोळे लागलेत. बाबा अजयच्या ऐवजी जर मी गेले असते तर अजय लग्नाशिवाय राहिला असता. तुम्ही ठेवला असता त्याला. मिनार, तू लिटरली माझ्या पाया पडलास म्हणून मी इथे आलोय. मी एकही शब्द बोलणार नाहीये आणि तूही मला बोलायला लावायचं नाहीयेस. तुझं ठीक आहे रे. मला घाम फुटलाय. आयत्या वेळी तोंडातून शब्द फुटला म्हणजे झालं. तू ना असा एकाच वेळेस असा उत्साही, असा खूप रेस्टलेस. मला असं वाटतं यू शुड टेल देम. तू कॅन्सल कर. कॅन्सल कर. ती काय सिकली आहे काय? कॅन्सल कर. आली. Oh, these are the one. Okay. Hi. Huh? I'm Swara.
आय एम नॉट द वन यू लुकिंग फॉर. ही इज द वन. येस ॲक्च्युली ही इज मिस्टर मिनार पिंगळे ही इज द DHF. ओ सॉरी. हाय हॅलो मिनार. मिनार हॅलो स्वरा. नाईस मीटिंग यू. नाईस मीटिंग यू टू. बसूया. येस येस या या या. बसा बसा. हो बस मी आहे तिकडे. अरे तुम्ही पण बसू शकता. वी डोंट माइंड. मी काही वेळ तिकडे शांतपणे बसलं तर चालणार आहे तुम्हाला? या ॲज यू विश. अरे तुम्हाला सांगतो ए रिचा ऐक कानात प्राण आणून ऐक. हा, बोल. म्हणजे ना ती दिसायला अशी ट्रेडिशनली सुंदर नाहीये पण चेहऱ्यावर काय फ्रेशनेस आहे. ओ हो आणि डोळे कातील कातील. आणि सरांनी काय विचारलं? लाज आणली सरांनी. अरे एक शब्द बोलला नाही हा माणूस. फोटोला नाही म्हणाला. बरं जाताना तिने हात हलवून बाय केलं तर हे साहेब हाताची घडी घालून उभे. अरे काय मग जायचंच कशाला ना. मग यांनीच नेलं त्यांना फरफटत. अरे काय पण सरांनी जे काही केलं ना ते चांगलंच केलं. ए रिचा कानपटावी ना तुला. मग हॅरेसमेंट ॲट वर्क प्लेस या क्लॉज खाली मला अटक झाली तरी हरकत नाही. स्वराबद्दल काय ऐकून नाही घेणार. काय बरोबर केलं मग. एवढा ढिम्म माणूस मी आयुष्यात पाहिला नाही. साधी पापणी सुद्धा हलत नव्हती त्याची. पूर्ण वेळ मान खाली घालून ना त्या मोबाईलशी खेळत बसला होता. मुद्दाम करत असेल तो. मग काय. मला तर कौतुक वाटतं त्याचं. तुमच्यासारख्या सेलिब्रिटीची वायफळ भुरळ न पडणारी आहेत तर अजून. हा लागला. थोडक्यात काय तुझा कचरा केला. आमच्या बरोबर बसला असता ना तर हक्कल असता त्याला. पण तो बाजूच्या टेबलवर बसला होता ना मानाचा गणपती बसवल्यासारखा. चल पण तो मिनार कसा होता? तो आवडला मला. गट्टू होता. लहान मुलांसारखं हसणं आणि लहान मुलांसारखे डोळे. लहान मुलांसारखे कसले? पुरुषांचे डोळे कायम एकसारखेच. आई बाबा तुझ्याकडे एवढीही डोळेझाक करत नाहीत अगं. तरी अजून तिने पैशाचा विषय कसा काढला नाही देव जाणे. सवालदणकर तब्येत बरी आहे ना? काय? चला एकदाच DHF संपलं. नाही संपलंय अजून. नाही संपलं. यू मीन एव्हरी मंथ. DHF नाही ग. साला तो माणूस इतका कूल राहून मला ॲटिट्यूड देत होता काय. नाही संपलंय अजून. मॅम जनरल मॅनेजरशी तुम्ही असं नाही बोलू शकत. आमच्या काही प्रोसिजर्स असतात त्या आम्हाला फॉलो कराव्या लागतात. आमच्या टेक्निशियनशी हवं तर तुम्ही बोलू शकता पण जनरल मॅनेजरला मी असा फोन नाही देऊ शकत ना. नो मॅम सो सॉरी. काय झालं? सर क्लायंट आहेत इन्सिस्ट करतात की तुमच्याशीच बोलायचं आहे. मी सांगितलं त्यांना पण ऐकत नाही आहेत. टाक स्पीकरवर टाक फोन. नमस्कार मॅडम मी अभय केळकर बोलतोय. बोला. 2 महिन्यात गाडीचा ऑइल पंप लीक कसा काय होतो? मॅडम गाडी म्हणजे एक मशीन आहे. जनरली असा प्रॉब्लेम होत नाही पण तुमच्या बाबतीत असं घडलं असेल तर तुमची गाडी इकडे घेऊन या. या फुटक्या पाईप सकट काही झालं तर गाडी पेटू शकते. आणि चूक तुमची तुम्ही येऊन दुरुस्त करा. ठीक आहे मी टेक्निशियनला पाठवतो. पण बेसिकली ही डिफेक्टिव्ह गाडी दिलीच कशी काय तुम्ही? मॅडम गाडी देताना आम्ही गाडी तपासून देतो आणि तुम्ही सुद्धा गाडी तपासूनच घेता. तुम्ही जुन्याकडे चकाचक करून विकत तर नाही ना गिराईक बघून किंवा डिफेक्टिव्ह पीस. व्हॉट यू मीन? तुम्हाला कळतंय तुम्ही कोणाशी बोलताय? तुम्ही या कंपनीच्या GMशी बोलताय. 50 वर्ष जुनी कंपनी आहे. मार्केटमध्ये विश्वासार्थ आहे आमची. लाखो कस्टमर्स आहेत आमचे. आजपर्यंत एकानेही असा आरोप आमच्यावर केलेला नाही. डिफेक्टिव्ह गाडी विकून वर रुबाब कंझ्युमर कोर्टात खेचे ना तुम्हाला. थेट जर्मनीला मेल पाठवेन मी. रेकॉर्ड केलंय सगळं. तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करा. तुम्ही फक्त आता अति करता एवढं लक्षात ठेवा. मी अति करतेय मी. मॅडम तुम्ही पेशन्स बघताय माझा. तुम्ही एक काम करा तुमचा पत्ता लिहून द्या. मी स्वतः येतो तुमची गाडी चेक करतो आणि जर गाडीत काही डिफेक्ट निघाला नाही तर मी तुम्हाला कोर्टात खेचेन. अनुष्का त्यांचा पत्ता लिहून घे. हा लिहून घ्या ॲड्रेस. FM 91.1 रेडिओ सिटी. आणि मी आरजे स्वरा. आणि तुम्हाला शेंडी लागले मिस्टर GM.
चिडले वाटतं जीएम. एनिवेज ही मस्ट बी व्हेरी सॅड. हू केअर्स? लाज नाही वाटत तुम्हाला हसताना? तुमच्या जीएमचा कोणीतरी अपमान करताय आणि तुम्ही हसताय? अनुष्का, त्या FM स्टेशनचा पत्ता मला हवाय आत्ताच्या आत्ता. येस सर. नाही, मला तुमच्याशी बोलायचंच नाहीये. ती कोण तुमची अर्ज आहे ना, स्वरा का फरा, तिला सांगायचं जाहीरपणे माझी माफी मागायची. IB मिनिस्टरकडे कंप्लेंट करणारच आहे मी, पण तुमच्यावर आणि तिच्यावर डिफॉर्मेशनची केस टाकणार आहे. मिस्टर केलकर प्लीज काम डाऊन. आमच्या शोचा फॉर्मॅटच तसा आहे. आम्ही सेलिब्रिटींना पण फोन करत राहतो. मी कोणी चिल्लर सेलिब्रिटी वाटलो तुम्हाला? एका डिग्निफाईड माणसाशी असं वागताना लाज नाही वाटत तुम्हाला? ओ मिस्टर केकर, तुमची आणि माझी आधी ओळख झालीये. नाही आणि हा शो काय आहे, आमचं चॅनेल काय आहे हे तुम्हाला माहित नसेल ना, तरी तुमच्या त्या मित्राला चांगलंच माहितीये. त्याचा फोन आला होता आता. ही लाईक्ड इट. तो म्हणाला गुड वन म्हणून. कोणाला कशात आनंद मिळतो ना, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. नाही, ज्याला मिळायचा त्याला मेमो मिळणारच आहे, पण तुमच्यावर आणि तुमच्या चॅनलवर 1 कोटीचा दावा लावणार आहे मी. माइंड इट. आप प्लीज इसका इश्यू मत बनाइए. आई कैन गिव यू अ रिटर्न अपॉलॉजी. एअरवरती हवी मला. सर आपला शो काय आहे लोकांना माहितीये, त्यामुळे मस्करी होतीये, प्रूव्ह होत आहे. रिटर्न पण द्यायची गरज नाहीये. लेट देम डू व्हॉट एव्हर दे वॉन्ट टू डू. ही मस्ती महागात पडेल तुम्हाला. सो जस्ट वेट अँड वॉच. आपल्या जीएमची चेष्टा होताना तू त्याला गुडवन असं म्हणालास? अरे आपल्या कंपनीचं नाव, आपल्या कंपनीचं ब्रँडिंग, आपला जीएम यांची रेडिओवरून जगभरात चेष्टा होते आणि तुम्ही त्याला हसताय. आणि याच हसण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना मेमो देतोय मी आता या क्षणी. अभय, आता तू मेमो दिलाच आहेस म्हणून सांगतो. तू नॉन इश्यूचा इश्यू केलायस. आता थेट हेड ऑफिसला कळवलंस. त्याशिवाय मिनिस्ट्री, प्रेस. हे बघ, आपण दुकान मांडून बसलोय मार्केटमध्ये. हे असे गेम्स, जोक्स, सोशल मीडिया सहन न करता आपण जर केसेस करत राहिलो ना, तर प्रॉडक्ट विकताना प्रॉब्लेम होईल. कायद्याची भाषा बोलणारे कुणालाच आवडत नाहीत धंद्यामध्ये. आणि उद्या जर चुकून आपल्या प्रॉडक्टमध्ये फॉल्ट सापडला ना, तर आपण गेलो 12च्या भावात. लक्षात ठेव. गुड मॉर्निंग. हा मी निघतोय.
कॉफी पिऊया? नाही, पिऊयाच. स्वरा हळदणकरचं इन्व्हिटेशन आहे, RJ स्वराचं नाही. सर कॉफी. मॅम थँक्यू. थँक्यू. वाव, आयरिश कॉफी प्यायला नसशील ना? पिऊन बघ, मस्त असते. सॉरी हा, मी डायरेक्ट अरे तुरे केलं तुला. हे बघ, मला ना तुला सॉरी म्हणून तुझ्याशी मैत्री ठेवायची आहे. आणि या सगळ्या प्रकारात मी तुझी हरकत विचारलीच नाही, हे तुझ्या लक्षात आलं असेल. तुला जो काही मनस्ताप झालाय, ज्याचा एरवी मला आनंद झाला असता, पण ह्या वेळेला मनात खुट्ट वाजलं. मी म्हणलं नाही बॉस, ये दिल से हर्ट हुआ है ना, इसे दिल से माफी मांगनी चाहिए. सो वी आर हियर. अभय, आय एम सॉरी. आय एम रिअली रिअली सॉरी. नवीन चॅप्टर सुरू. ए, मी सुरुवात केली म्हणून मीच बोलत राहणार नाहीये. तुझा ऑडिओ लेवल ऐकायचा मला. आय एम इंटरेस्टेड. बोल. त्या DHFच्या दिवशी तुझा तो खळखळाट आणि रेडिओवरचा तुझा निर्धार, बेफिकर निर्धार, हे ऐकून तुझं असं मॉडरेट व्हर्जन मला बघायला मिळेल असं कधी वाटलं नव्हतं. अरे, मॉडरेट व्हर्जन बोलले. कार विक्रेते बोलले बरं का, व्हर्जन म्हणे. बाय द वे, माझा भयंकर अपमान होणार आहे अशा तयारीने मी आले होते. सो तुझंही हे व्हर्जन मला आवडलं. काय असतं ना, आपल्या सगळ्यांचाच इगो, ये सारी बिमारी की जड आहे. तो असा मूळ व्याधासारखा असतो. मग त्याला कापल्याशिवाय तो निघूनच जात नाही. म्हणून इलाज म्हणजे पटकन सॉरी म्हणायचं. कारण पहिलं सॉरी कोण म्हणणार, इथूनच मूळ व्याध पसरायला लागतो आणि मग आपण एकमेकांशी. तुझ्याकडे काही दुसरी उपमा नाही आहे का? मी शिव्या पण देते हा, वेळ आली की. एनिवेज, मी काय त्या दिवशी माझा इगो वगैरे असा काही दुखावला गेला नव्हता. पण माझा दुखावला होता. ते DHFच्या दिवशी ना तू तुझ्या फाट्यावर मारलं होतंस रे मला. तू जाम म्हणजे जाम राग आला होता मला तुझा. म्हणून मी ठरवलं तुला फोन करायचा आणि प्लॅन सक्सेसफुल झाला. तू चिडलास आणि माझा इगो सुखावला. पण तू चिडला नाहीस, दुखावलास. तिथेच मी हरले. मिनार, जेव्हा तुझं रेडिओ स्टेशन लावायचं ना गाडीत, तेव्हा मी तुझा आवाज बारीक करून टाकायचो, म्यूट. आणि तोच आवाज आज माझ्या समोर बसलाय आणि मी तो ऐकतोय, यावर माझा विश्वासच बसत नाही आहे. दोष तुझा नाही रे अभय, माझा लळा लागतोच. तू स्वतःबद्दलच इतकं कसं काय बोलू शकतेस? अरे, इतरांविषयी त्यांच्या मागे बोलण्यापेक्षा स्वतःविषयी स्वतःच बोलावं. नॉट बॅड. बाय द वे, मी RJचा जॉब करते, तुला तर माहितीच आहे. एकुलती एक आहे, आई गृहिणी आहे. बाबा पंडित रघुवीर हळदणकर हे शास्त्रीय संगीताचे टीचर आहेत. व्हॉट अबाउट यू? पहिल्याच भेटीत सगळं सांगणं गरजेचं आहे. ओ, स्मार्ट बॉय. आपण परत भेटणार आहोत? हो ही आणि नाहीही. ए, मला अशी पात्रेट उत्तर आवडत नाहीत हा. सरळ काय ते सांग. आणि एक मिनिट, तू ना खूप काही स्वप्न वेगळीच रंगवण्याच्या आधी मी तुला क्लिअर करते. मला आयुष्यात लग्न करायचं नाहीये. सो ते स्वप्न बंद. आता बोल. मलाही आयुष्यात लग्न करायचं नाही आहे. ओ वाव,
क्या बात है. लग्नाचं ध्येय नसलेला तरुण आणि तरुणी पुन्हा पुन्हा भेटणार. ग्रेट. तू एवढा सोपा पेपर असेल हे मला वाटलं नव्हतं. आय एम हॅपी. आयरिश कॉफी. आयरिश कॉफी. नाईस. आजकाल मुलींचं काहीच सांगता येत नाही, कधीही ब्रेकअप करतात. ब्रेकअप म्हणजे प्रीपेड कार्ड नाही ना, आधीच एक्सपायरी डेट सांगायला. मला ना फ्रेंड आणि गर्लफ्रेंड मधला काही फरकच कळत नाही. सिंपल आहे गाईज. जो फरक आंबा आणि आम्रखंडामध्ये आहे, तो फरक. आता ऐका आंब्यासारखं एक गोड गाणं. लग्नानंतर माझं अफेअर चालवून घेणारा मुलगा मिळाला ना तर करेन मी लग्न. सिगरेट आहे लग्न म्हणजे? वॉर्निंग देऊन पाकिट विकायला? ओह कम ऑन प्लीज. तुला माहितीये ना मला केवढे मित्र आहेत. ही इज वन ऑफ देम. एक्सक्यूज मी, फ्रेंड आणि बॉयफ्रेंड मधला फरक कळतो आम्हाला. मला लग्न करायचं असतं ना तर मी बॉयफ्रेंड केला असता. मला लग्नच नाही करायचंय. आर यू शुअर? 100%. इनफॅक्ट त्याला सुद्धा लग्न नाही करायचंय. अभय, आपण लहानपणी ज्या शपथा वगैरे घ्यायचो ना त्या विसरायच्या असतात रे नंतर. हे बघ, अशा कुठल्याही शब्द वगैरे घेतलेले नाहीयेत ग मी. मग तू कन्फ्यूज होऊ नकोस ना. तुला वाटलं तर कर लग्न. अरे पण स्वराला सुद्धा तसंच राहायचंय बिन लग्नाचं. देन गो इन फॉर लिव्ह इन रिलेशनशिप. हल्ली फॅड आहे त्याचं खूप. पण असं कुठल्याही प्रकाराने एकत्र वगैरे राहायचं आमचं काही ठरलेलं नाहीये. हे मला नकोय. अरे मग आमच्या घरी दर विकेंडला या ना असेच वीकेंड कपल म्हणून. काय रे? काय बोलली? कपल? एक कपल नाही होता आम्ही, मित्र आहोत फक्त. हे म्हणजे ब्रह्मचारी नाही तर अविवाहित. वाह. तुला माहितीये स्वराने मला काय सांगितलं? ती अमृता प्रीतम आणि इमरोज हे सुद्धा दोघं एकत्र राहायचे लग्नाशिवाय, मित्र म्हणून. हो पण ते एकत्र राहायचे एका घरात. तुला 2 पर्याय आहेत. एक तर लग्न कर किंवा स्टार्ट लिव्हिंग इन. लिव्ह इन सुद्धा लग्नच असतं रे एक प्रकारचं. नाही अजिबात नाही. लिव्ह इन म्हणजे आउटचा बोर्ड लावून इन करायची गोष्ट. चिअर्स. Cheers. मी स्वतःला नवरा बाप या रोल मध्ये कधीच पाहू शकत नाही. मला आवडतात लहान मुलं, हं? पण दुसऱ्यांची. सेक्स बद्दल तुझं काय मत आहे? सेक्स बद्दल मत असतं. अय ग, मला हे पटत नाही. लग्न न करता एकत्र राहणार कशाला? स्वरा, यातून फक्त गुंते जास्त वाढतील. बाबा गुंतायची अट नाहीच आहे. उलट हवं तेव्हा मोकळं व्हायची सोय आहे. कळलंय मला. नेमकं कशातनं मोकळं व्हायची सोय आहे ना ती, ते कळलंय मला. या ना सर, या. हे बघा, हा हॉल आहे. मॅडम, किचन तिकडे. मस्त हवेशीर एकदम. व्ह्यू बघा ना. या ना सर इकडे. इकडे बाथरूम आहे. 24 तास पाणी. का लोक शॉवर चालू ठेवतात ना काय माहिती. चला ना सर, चला. या ना, या सर, या. हे बघा इकडे गेस्ट रूम आहे. हे बघा इथपर्यंत सगळं तयार आहे. बालक बेंगलोरला असतो. फक्त बॅग घेऊन यायची आणि राहायला सुरुवात करायची. हे काय? नाही ते मी साफ करून घेईल ना. हे काय आहे? ते आधीचे कोळपकर राहायचे ना, ते घालायची विसरले बहुतेक. बॅगेत. चला ना सर, इकडे किचन आहे. छान. याच्यासाठी आपण मूल होऊ दिलं नाही आणि याने बाप म्हणून एकही गोष्ट मला लाभू द्यायची नाही असा विडाच उचललाय. काय मिळवलं मी हे लग्न करून? काय? सॉरी, पण या बाबतीत मी तुम्हाला खोट्या आशेवर कधीच ठेवलं नाही. मला एक सांग, लग्न न करणारा तू या लिव्ह इन रिलेशनशिपसाठी कसा काय तयार झालास? हां, अनेकांचा गैरसमज असतो की लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये काही जबाबदाऱ्या नसतात वगैरे वगैरे, पण तसं नाही आहे. हां, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये उलट जास्त जबाबदारी येते. तुझे मैंने कहा था ये शहर छोड़कर चले जाना, लेकिन तू नहीं माना कल्लू. 10 मर्डर, 8 रेप और 6 अभय? के मामले दर्ज हैं तुझ पर. 5 साल पहले तू एक छोटे से रेलवे स्टेशन पर एक छोटी सी चाय की दुकान चला. अभय
अभय मैं अच्छी तरह से जानता हूँ कि तुझे गिरफ्तार करते ही ऊपर से तुझे छुड़ाने के लिए फोन अभय लेकिन तुझे ऊपर भेजी तो कोई फोन कॉल तेरे अरे कुठे आहेस तू अभय अभय स्वरा हाय. व्हॉट हाय अरे काय केलंयस तू हे ही राहायची पद्धत आहे का अभय अरे मी 2 दिवस गेले होते टूरला तर तू घर पण नाही आवरून ठेवू शकलास 2 दिवस वेळच नाही मिळाला स्वरा. जेमतेम झोपायला आणि आंघोळीला वेळ मिळाला. हे रोजचंच आहे तुझं अभय जेव्हा जेव्हा मी टूरवरून येते ना माझ्या पोटातच गोळा येतो सुरुवातीला प्रेम आहे म्हणून सोडून दिलं हळूहळू कळेल म्हणून मी इग्नोर करत गेले आता माझ्या लक्षात आलंय तू तुझ्या माला कितीही धुतकारत असलास ना तर या सगळ्या सेवा मोकाट घ्यायचास. हे बघ मला या असल्या कामांची सवय नाही आहे. मी तुला म्हणालो होतं ना आपण बाई ठेवूया म्हणून. म्हणालास शोधलीस मी सगळीकडे शोधत फिरत होते त्या शिरीषनी मदत केली ऋषितानी मदत केली पण तू जागचा हल्ला नाहीस. हे स्वरा मी काहीतरी नवीन प्रॉब्लेम केल्यासारखं काय बोलतेस का? हे सगळं जुनंच आहे अभय मी चाळीत वाढली आहे तरी सुद्धा स्वच्छ चादरी अभरे सगळ्या वस्तू जागच्या जागेवर ठेवायची सवय आहे मला आणि हीच सवय मी ऑफिसमध्ये पण ठेवली आहे. हे बघ माझ्या घरी नोकर चाकर होते आजी आजोबा होते ऑफिसमध्ये शिपाई आहेत असिस्टंट आहेत म्हणून मला सवय नाही या गोष्टींची. नशीब स्वतःचं ढुंगण धुवायची सवय आहे. स्वरा ही घाणेरडी भाषा आधी बंद करा तुझी. राहायचं अस्वच्छ भाषा मात्र स्वच्छ मिरवायची ते काही नाही. रविवारी ऑल्टरनेट घराची स्वच्छता झाली पाहिजे सगळी कामं वाटून घ्यायची आणि हो प्लीज जेवण बनवायला शिक. अरे त्यापेक्षा सरळ मला जा असं सांग ना. हाच पळपुटेपणा ना माझ्या डोक्यात जातो जर काही झालं की जातो त्यापेक्षा उलटा का नाही विचार करत आणि म्हणत की हो मी जबाबदारी घेतो. हे बघ फॉल्स कमिटमेंट मी कधीच करत नाही. मिस्टर GM ही बिझनेस लँग्वेज ना तू तुझ्या ऑफिसमध्ये वापरायचीस माझ्यासमोर नाही. तुला काय सिद्ध करायचं का? यू आर बेटर दॅन मी. ऑफकोर्स दॅट्स ऑलरेडी प्रूव्हन. हे बघ माझी इच्छा एवढीच आहे की आपण दोघांनी जबाबदारी घेतली तर या मैत्रीचं नंदनवन होऊ शकतं पण तुझा पुरुषी बुळव्यात हे होऊ दिल तर ना. इनफ इनफ स्वरा इनफ इट इज. इनफ व्हॉट इनफ. स्वरा आले. मला असं वाटतं स्वरा आपण एकमेकांवर फक्त नखच काढतोय. एक विचित्र प्रकारची आढी निर्माण झाली आपल्या दोघांमध्ये आणि या सगळ्याचा खूप त्रास होतो मला. आय एम शुअर तुलाही होत असेल. हां मग मला असं वाटतं आपण बॅक टू स्क्वेअर वन जावं. 1 महिना लीज अजून बाकी आहे. तू राहू शकतेस इथे. मी चाललोय आजच. संध्याकाळी माझं सामान न्यायला परत येईन आणि यावर चर्चा नको.
मस्त फ्लॅट या तुम्ही बघता क्षणी तुम्ही म्हणाल लगेच राहायलाच येतो 24 तास पाडी आहे 1 दिवसाआड. कुणी नाहीये वाटतं घरात. हा या ना या साहेब या या. बापरे. तुम्ही हो या ना या साहेब. तुम्ही आत कसे आलात? किल्ले आहे ना माझ्याकडे. ते साहेब म्हणाले घर सोडतो म्हणून यांना दाखवायला आणलं होतं. कोण साहेब म्हणाले की घर सोडतोय म्हणून? साहेब म्हणजे आपले तुमचे मिस्टर. हे बघा, मी तुम्हाला 1-2 गोष्टी क्लिअर करते. हां, ते माझे मिस्टर नाहीत. एक आणि ते माझे साहेब सुद्धा नाहीयेत. 2 असं होय. मला वाटलं. काय वाटलं? काय वाटलं तुम्हाला? आणि तुम्हाला काय वाटतं ते महत्वाचं नाहीये. जी फॅक्ट आहे ते महत्वाचं आहे, हो की नाही? बरोबर. मग ते माझे मित्र आहेत. बरं, म्हणून तुमच्या मित्राला फोन केला होता ना. म्हणलं कॉन्ट्रॅक्ट संपताय आपलं, वाढवताय का सोडताय? तर ते म्हणाले सोडतोय, म्हणून यांना घेऊन आलो. घर नाही सोडत आहे. नाही, घर नाही सोडत आहे. त्यांना माहिती नाहीये. मी बोलते त्यांच्याशी आणि कळवते तुम्हाला. बर. आणि घर नाही सोडणार आहे मी. हां हां बरं, नवीन अग्रीमेंट माझ्या नावाने करायचं. चालतंय की. म्हणजे तुम्ही तसं मला कळवा, मी येईन कॉन्ट्रॅक्ट घेऊन नवीन. जा आता. हो सॉरी हा. 1 मिनिट. काय झालं? द्या काय? किल्ली द्या. हां हां चला चला चला. हे असं कधी होत नाही पण. गुड मॉर्निंग अभय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. उर्मी, तुझी कमाल आहे. रविवारी सकाळी सुद्धा उठून जिम आणि जॉगिंग. हो, मला फिट राहायला आवडतं. तुझ्यासारखं अशी टायर्स मिरवत फिरणं ना नाही आवडत मला. बघ बघ काय झालंय. माणसानी फिट असावं म्हणजे लोकांनाही आपल्याकडे बघवतं आणि आपल्यालाही लोकांकडे बघवतं. हे बघ, मला काय तुझ्यासारखं कॉन्शियस वगैरे व्हायला होत नाही. मी आहे हा असा आहे. हे बघ, सुटलेलं पोट आहे हा असा आहे म्हणे. कसं दिसतं माहितीये मी ना, फणसाच्या झाडाला फणस लगडतात ना तसं दिसतंय. यार तुम्ही कशावरही बडबड करू शकता का? मला असं वाटतं ना, प्रत्येक घरामध्ये आजकाल 24 तास FM चॅनल चालू असतं. नुसती बघ नुसती बघ. स्वराचा फोन आला होता. स्वराचा फोन आला होता का? आला होता. काय म्हणाली? काय म्हणणं असणार तिचं? तिला फक्त एक निमित्त लागतं, जे तिला मिळालं. तुम्हाला न विचारता एजंटला परस्पर फोन करून का सांगितलंस की घर सोडतोय म्हणून? त्याचा फोन आला होता आणि लीजही संपत होता. पण मी राहतीये ना या घरात. मला विचारायला नको, मला सांगायला नको. मला वाटलं तुला माहिती असेल. मला वाटलं तुला वाटलं की सगळं संपलं. दुसरी बाजू नसते का रे? तुम्ही पुरुष लोक हे गृहीत धरण्याचं काम आईच्या पोटातूनच शिकून येता वाटतं. कॅन यू कम टू द पॉइंट प्लीज? सोक्ष मोक्ष लावायची घाई म्हणजे प्रकरण अंगाला न लावून घेता परस्पर परतवणं. बर. तू मला न विचारता एजंटला परस्पर फोन केलास. यात तुझं काहीही चुकलं नाही असं वाटतंय तुला? लिव्ह इन मध्ये राहत होतो आपण अभय. सोय म्हणून अग्रीमेंट तुझ्या नावावर केलं होतं. याचा अर्थ असा आहे का की सगळे निर्णय फक्त तू घेणार आहेस? या भाड्यामध्ये आणि या डिपॉझिट मध्ये माझाही शेअर होता आहे. तो मी तुला परत देणारच आहे. नाही, तो मी देणार आहे तुला, कारण मी राहणार आहे या घरात. घर सोडून तू गेलायस, मी नाही. मी तुझी आश्रित नाही आणि भाडे करूही नाही. सांग त्या एजंटला फोन करून, ह्या पुढे या जागेचे सगळे व्यवहार स्वरा करेल. स्वरा हळदणकर. पण काही म्हण अभ्या, तुझं चुकलंच. अरे हो. आता मला काय माहित तो एजंट लगेच तिकडे जाऊन धडकेल. बरं, तो तिला म्हणाला की साहेबांनी सांगितले की ते आजच रूम खाली करणार आहेत. झालं. साहेब या शब्दावरनं तिने जो काही दांडपट्टा सुरू केलाय, तो काय माझा साहेब आहे का? मी काय त्याची नोकर आहे का आश्रित आहे? थांबतच नव्हती. बरोबरच आहे. एनिवे, तुमचं काय ठरलंय आता? ती तिथेच राहणार आहे का? हो. सात्विक संतापाने थरथरत होती. मला म्हणाली, डिपॉझिटमधला तुझा जो काही शेअर आहे तो लगेच तुझ्या बँकेत ट्रान्सफर करते. मला वाटलं आता फोन ठेवल्यानंतर लगेच मला बँकेचे SMS येणार की तुमचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर झालेत. अभ्या, हा जो सार्कॅझम आहे ना,
तो स्वराबरोबर राहूनच रुजलाय तुझ्यात. रुजणारच. कमॉन अभय, काहीही म्हण, स्वराने तुझा कम्प्लीट मेकओव्हर केलाय. असेल. नाही असेल नाही, केलाच आहे. हो तर मध्यस्थ म्हणून तटस्थ भूमिका घेताना तुम्ही नेहमीच तिची बाजू घेतलीत. अरे योग्य होती तेव्हा घेतली, नव्हती तेव्हा नाही घेतली. हा, आणि ती अयोग्य कधी नव्हतीच. पण हा काही तिचा दोष नाही ना म्हणता येणार अभय. बरं, तू एजंटला कळवलंयस? हो, सांगितलं. तो जाऊन आला. तो मला म्हणाला की मॅडमने ठरवलं तिथेच राहायचं. त्यामुळे आता नवीन ॲग्रीमेंट त्यांच्याच नावाने करायचं ठरलंय. मग प्रश्नच सुटला. पण मला सांग, मी म्हणालो का रे त्या एजंटला की ती काय माझी मॅडम आहे का? हां, मी म्हणालो, मी त्याला झापू शकलो असतो ना की मी काय त्याचं नोकर आहे का आश्रित आहे, ती फक्त माझी मैत्रीण आहे वगैरे वगैरे वगैरे. पण केलं मी तसं? अभ्या, हा तुझा काउंटर अटॅक आहे ना, ती सुद्धा स्वराचीच देणगी आहे. हो तर ती स्वयंभू आहे हे मला जाणवलं, म्हणून तर तिथून बाहेर पडायचा निर्णय घेतला मी. हा, माझ्यात जे काही आहेत ते सगळे अवगुण आहेत, एकही गुण नाही. हा साक्षात्कार सुद्धा मला मॅडममुळेच तर झाला. मला ना आजकाल भीती वाटायला लागली आहे तिची ही अखंड बडबड ऐकून. भीती काय त्यात? हा, म्हणजे असं वाटतं की हे तिचं सगळं भडाभड बोलून एकदा संपलं ना की ती पटकन एखादं गाणं लावेल. बाप रे बाप. स्वरा, असं नुसतं दार उघडलं ना तर सुरू होतो समाज. टाळता येत नाही, किती टाळायचं म्हटलं ना तरी सुद्धा. ते येतात ना वर्गणी मागायला, तसा येतो समाज जाब विचारायला. मरतो समाज. मला सांग स्वरा, तू एकटीने राहण्याचा जो निर्णय घेतलायस याचा अर्थ सगळा खर्च तुलाच करावा लागणार. मग माझं काय म्हणणं आहे, तू इथेच राहा ना, म्हणजे तेवढे पैसे वाचतील. नाही आई, नाही, मला जे पहिल्यापासून स्वतंत्र राहायचं होतं, लिव्ह इन त्यातली एक पायरी होती. लिव्ह इनमध्ये असलं की कसं कोणी कोणावर कसलंच बंधन घालत नाही, लग्नात घालतात तशी. पण माझा जीव तिथेही घुसमटला. याचा अर्थ माझा पिंडच एकल स्वभावाचा आहे. खरंच मला ना माझ्यावरचं बंधन असं हवेत सुद्धा जाणवतं. पण अभय काय वाईट मुलगा नाही आहे, पण सज्जनांचा नाकर्तेपणा हा दुष्टांच्या कारवांपेक्षा भयंकर असतो. दुष्टांमध्ये शत्रू सरळ ओळखता येतो, पण सज्जनांचं काय, वार कुठून करायचं तेच कळत नाही. तर्काने जगणं सोपं नसतं, आणि अभयसारख्याला तर अजिबात नाही. प्रेमाची ना एक स्वतःची ताकद असते स्वरा. नुसत्या तर्कावर नाही चालत. बुद्धी हरते. बुद्धीला स्वतःच्या काही लिमिटेशन्स असतात. मला सांग ना, प्रेम नसतं तर नुसत्या तर्कावर या बाई आणि मी आमचा संसार टिकला असता का? माझ्यावर कशाला कसरताय उगा? स्वरा, मी इथे खमकी आहे ना म्हणून आमचा संसार निभावलाय. हा, पण तू मात्र अगदी मुद्द्याचं बोलली आहेस. हा, काय? सज्जनांना पेलणं महाकर्म कठीण. असो. मला सांग, तू तुझ्या वेगळं राहण्याच्या निर्णयावर ठाम आहेस? हो, मला खऱ्या अर्थाने स्वतंत्र राहायचं आहे, जे माझं मूळ स्वप्न आहे. आणि अशी मी घरी आले ना तर मला परित्यक्त्या बाईसारखं फिलिंग येतं. आई बाबा नसतील किंवा सोबत पुरुष नसेल तर बाईला जगायचा हक्कच नाही असा मेसेज जातो. मेसेज कोणाचा आणि कोणाला? काय कठीण कठीण बोलायला लागली हो ही. रेडिओवर बरं सगळं सोपं सोपं बोलतेस. आई, ती माझी नोकरी आहे आणि हे माझं आयुष्य आहे. बरं, खर्च आणि उत्पन्न याचा मेळ नीट घालून बघितलंयस का? उगा मुचमुच करू नको. बरं, तुला हवी तशी आणि हवी तिथे राहा, माझी काही हरकत नाही. आला कमलबाईंचा सूर बरोबर समेवर आला. अगं ठीक आहे, आपापले विचार घेऊन जाऊया पुढे. फ्री आहेस? हां, ये बस ना. तू इथे? यावं लागलं. मला माहिती आहे तुझ्या जगात मी तुला नकोच असते, त्यामुळे इच्छा असूनही बरेचदा मन मारावं लागलंय मला. मी तुझी आई हे तू विसरलायस, पण
मी विसरू शकत नाही. एनिवेज इट्स अ डिफरंट स्टोरी. लेट मी कम टू द पॉइंट. काय झालं शेवटी? सेपरेशनच ना? सेपरेशन कसलं? आम्ही कुठल्याही प्रकारची कमिटमेंट केली नव्हती, ना रिच्युअली ना लिगली. माणसं होतं पण अभय, जनावरं नाही. नाहीतर तिच्याबरोबर राहणं सोडण्याचं कारण काय? नाही, मान्य आहे लिगली रिच्युअली काही कमिटमेंट्स नव्हती, आपण मॉरली फ्रेंडली तर होत्या ना? असेल. मग आम्ही दोघंही ठरवून एकत्र आलो, एकत्र राहिलो आणि दोघंही ठरवून वेगळे झालो. आणि तो ऑप्शन आधीच होता. म्हणजे एकत्र राहण्याचा प्रयत्न केलास आणि ऑप्शन होता म्हणून बाहेर पडलास, बरोबर? मग ऑप्शन तर लग्नात सुद्धा असतो, डिवोर्स, रिमॅरेज. असं कमिटमेंट करून बाहेर पडणं मला खूप कठीण गेलं असतं. मग ठीकच झालं. आणि एवढं वाईट वाटावं असं काहीच घडलेलं नाहीये. इतकं सलग आणि कॉन्फिडेंटली तू बोलू शकतोस हे माझ्यासाठी नवीन आहे. एनिवेज, राहतोयस कुठे सध्या? नाही म्हणजे घरी यायचं असेल तर ये, घर तुझंच आहे अजून. आय नो. सध्या तरी मी मिनारकडे राहतोय. कधी हॉटेलमध्ये राहतो, कधी अजून कुठेतरी राहतो. हे असं होल्डॉल घेऊन जिप्सी सारखं आयुष्य जगणं सध्या तरी एन्जॉय करतोय. ठीक आहे, घेऊ मग मी? आय एम सॉरी, मी तुला काहीच विचारलं नाही. तू काही घेणार आहेस का? सुरुवातीला विचारायचा प्रश्न शेवटी विचारतोयस. काही नको, सिरियसली काही नको. निघते मी. काय ग? काय झालं? का असं एकदम अचानक बोलवलं सगळी कामं सोडून? सांगते ना. माझ्या असं लक्षात आलंय की मी आणि अभय जेव्हापासून वेगळे झालोय, या स्टुडिओत मला सगळे उगाचच सांभाळून घ्यायचा प्रयत्न करतात. विनीत सर सुद्धा सिंपती दाखवतात. चालताना बोलताना आर्टिफिशियल सॉफ्टनेस आणतात. माझ्या ऑर्डिनरी शोला सुद्धा वावा म्हणतात, कौतुक करतात. फॉर व्हॉट? हे बघ, ॲज अ ह्युमन बिईंग म्हणून ते करत असतील तर ते नॅचरल आहे. स्वरा, तू एक डिसिजन घेतला होतास आणि तो वर्कआउट नाही झाला, सो प्रत्येकाला काहीतरी वाटणारच ना. सॉरी, तो डिसिजन माझा खूप पर्सनल होता. इनफॅक्ट तो डिसिजन नव्हताच, ती एक ट्रायल होती. गॉट इट? आणि ट्रायल सक्सेसफुल झालीच पाहिजे अशी काही कंडिशन आहे का? अशा कंडिशन्स फक्त लग्नात अप्लाय होतात. वाजत गाजत लग्न करता आणि इतरांना उगाचच आन्सरेबल होता. इथे आम्ही एकमेकांना आन्सरेबल नव्हतो तर इतरांचा प्रश्नच येत नाही. ट्रू. तुला सांगू, मी या सगळ्या रिलेशन्समधून गेलेली आहे, या कमिटमेंट नसलेल्या रिलेशन्स. पण याच्यात जेव्हा ब्रेक येतो किंवा एंड पॉईंट येतो ना, तेव्हा कुठेतरी लुझिंगची भावना निर्माण होतेच. आता आपण काय याच्यावर रडत बसणार नाही, कारण हे काही मोबाईल किंवा मेमरी कार्ड फॉर्मॅट करण्यासारखं नाही आहे जे वाईप आउट होऊन निघून जाईल. पण तुला सांगू, हे लग्न, फ्रेंडशिप, रिलेशनशिप याच्यात ना आपण एकमेकांचे पाळीव प्राणी होतो. म्हणजे आपण एकमेकांची काळजी घेतो, एकमेकांना जीव लावतो, तसा जीव तुटतो सुद्धा. आणि आत्ता मी तुझी काळजी घेते कारण या फेजमध्ये त्याची तुला गरज आहे. मला गरज नाही आहे. गरज आहे स्वरा. आयुष्याचा एखादा भाग किंवा एखादी व्यक्ती फॉर सम टाईम आपल्या जवळ असते, पण जेव्हा ती लांब जाते तेव्हा एक व्हॅक्यूम क्रिएट होतो आणि तो भरून निघायला वेळ लागतो. पण तोपर्यंत तरी... एक मिनिट. मी डिपेंडेंट नाही, हेल्पलेस नाही आणि व्याकुळ अजिबात नाही. सो प्लीज स्टॉप इट. सिम्पल आहे. तुला रडायचं असेल तर भोकाड पसरून रड. पण प्लीज, मी स्मार्ट आहे, मी कॉन्फिडंट आहे, मी स्ट्रॉंग आहे असा मास्क लावून फिरू नकोस आमच्यासमोर. चायला, हिला एकदाच रडवायचंच. ह्या विषयावर राहता तुम्ही दोघं. हो, आम्हाला तुला रडवायचंच आहे, कारण ती कोंडलेली वाफ जोपर्यंत झाकणाबाहेर पडत नाही ना तोपर्यंत फ्रेश वाटत नाही. मशीनला सुद्धा क्लीनअप लागतो,
तसा आपल्यालाही लागतो. या स्वरा स्वरा रडू नको. काम डाऊन. शांत हो स्वरा. शांत हो. सही फ्रेश वाटतंय. बाबा म्हणत होते ते खरं होतं. तर दरवेळेला तर्क नाही, प्रेमानेही गोष्टी घडतात. सही आहे तुमचा क्लीनअप प्रोग्राम. शिर्या, ऋषिता, आता बघा व्हॅक्यूम कसा भरून काढते ते बी. येस. येस. या एक्सपेरिमेंटमध्ये मी आयुष्यात कधी केल्या नाहीत अशा गोष्टी केल्यात. खूप मोकळं वाटतंय मला आता. लवकरच कंटाळा येईल तुला. कशाचा? याचाच. वाघाला रक्ताची चटक लागली ना. मला नाही काही फरक पडत. असं वाटतं रे तुला. पौर्णिमेनंतर लगेच अमावस्या येत नाही. वेळ जावा लागतो, कलेकलेने येते. असंही तुला पहिल्यापासून मला लग्न, मुलं बाळ, संसार या सगळ्यात अडकवायचं होतंच नाही. अडकवायलाच पाहिजे. अरे सिंगल स्टेटस ही फार काळ मिरवण्याची गोष्टच नाही आहे. हे बघ, बॅचलर नावाच्या आधी जोपर्यंत एलिजिबल शब्द असतो ना, तोपर्यंत त्या बॅचलरला किंमत आहे. नंतर सगळेच म्हातारे रे, एकटे म्हातारे. मिनार, तू मला कितीही चिडवलंस ना, तरी सुद्धा मी बधणार नाही. मी उर्मिलेला कालच म्हटलं, हे दोघं लग्न करतात की नाही बघ. चल. नो चान्स. हा म्हणजे आय मे गेट मॅरिड, बट नॉट विथ स्वरा. आणि तिचा तर काही चान्सच नाही. म्हणजे ती माझ्याशी लग्न करण्यापेक्षा जीव दिली. काहीतरी बोलू नकोस. कुठलाही प्रेमभंगी कधीही जीव देत नाही. आणि स्वराला जीव द्यायचाच असेल तर त्यापेक्षा तुझ्याशी लग्न करेल ना. एकूण एकच. किती दिवसांनी हसलायस बघ आज. कुणामुळे माहितीये? स्वरामुळे. हो तर सगळं तिच्यामुळे तर चाललंय. वेलकम बॅक विथ स्वरा. मी मगाशी प्रश्न विचारला होता की आजकाल लग्न करणं गरजेचं आहे का. खूप फोन येत आहेत मला. फेसबुक, ट्विटर, पाऊस नाही गारा पडतायत त्याच्यावर. पण मी उचललाय कॉल. हॅलो 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 हॅलो. बोला, मला ऐकू येत आहे. बोला. हॅलो हॅलो, मी सदानंद मुळे बोलतोय. हाय सदानंद, बोल. हो, माझा आत्ता वय 65 आहे. ओह सॉरी काका. उप्स. सॉरी आजोबा, बोला. तुमचा प्रश्न हा प्रश्नच नाहीये. सॉरी. काय आहे, लग्न ही गरज नसून जीवनावश्यक गोष्ट आहे. अरे बापरे, चिडले वाटतं आजोबा. क्लिष्ट शब्दात सांगितलंय, गरज नसून जीवनावश्यक गोष्ट आहे. जीवनावश्यक हे ऐकून ना मला दूध, साखर, तूप, गहू, तांदूळ अशी जीवनावश्यक गोष्टींची लिस्ट आठवली. तुम्हाला काय वाटतंय, जीवनावश्यक आहे की नाही लग्न? डू कॉल मी 66969191. थँक्यू सो मच. विल डू आवर बेस्ट. ओके. मीना, हं? एक मिनिट. मला सांग, अभय आणि स्वरा का सेपरेट झाले? काही स्पेसिफिक रिझन आहे? काही कल्पना नाही. त्यांनी मला सांगितलं नाही, मी त्याला विचारलं नाही. पण हल्ली तो आधीपेक्षा जास्त मोकळा झालाय ना? हो, हा चेंज झालाय खरं त्याच्यात. पण तो दुखावला असणार ना? मी प्लॅन करते की त्याला वीकेंड ट्रिपसाठी इन्व्हाइट करेन. हा, चांगली आयडिया आहे. पण मला नाही वाटत तो येईल. काय आहे, तो मोकळाच झालाय, अजून लूज नाही झालाय. मीनार, मला तुला काहीच नाही म्हणायचंय. तू काही म्हण, मला असं वाटतं की त्याला आता चांगल्या मैत्रिणीची गरज आहे. हा. म्हणजे जी हा व्हॅक्यूम पण भरून काढेल, पण स्वराची जागा घेऊ बघणार नाही. करेक्ट. आणि ती तुला व्हायचंय. आय डोंट माइंड. सर, यू कॉल्ड? या बस स्वरा. लुकिंग फ्रेश. या ॲब्सोल्युटली. शिरीष आणि रुजुतानी मला क्लीनअप प्रोग्राम दिला. सर, आय एम सो रिफ्रेश्ड. म्हणजे माझा काम सोपं झालं. म्हणजे
गेले काही दिवस मैं तुझा प्रोग्राम ऐकतोय और मैंने एक चीज़ नोटिस की है. मुझे ऐसा लगता है कि तुम लोगों से शादी के ऊपर, मैरिज के ऊपर, रिलेशनशिप, हस्बैंड वाइफ, इन पे सवाल करती हो और उनसे कमेंट मांगती हो. हां बिलकुल. मुझे बहुत फनी जवाब आते हैं सर. काही काही उत्तरं मला अगदी स्ट्रेट फॉरवर्ड आणि सिरियस पण मिळतात. मग याचा अर्थ लोकांना प्रश्नांवर बोलायचंय पण कोणी विचारत नाहीये. वह लोगों का तो मुझे पता नहीं, बट मुझे ऐसा लगता है कि तुम अपने सवालों के जवाब लोगों से एक्सपेक्ट करती हो. देन विल गेट कन्फ्युज्ड. एक सांगू, स्वतःच्या प्रश्नांची उत्तरे स्वतः शोध और तुम में वो काबिलियत है. तू अगदी नीट ऐकलंस. मी खरंच तुझी माफी मागायला आलोय. नाही तसं तुझं शरद बरोबरचं वागणं मी आणि शरदनं समजून घेतलंय, एस्पेशली शरदनं. त्यामुळे फॉर दॅट लिटल मिसबिहेवियर माफी मागायची काही गरज नाही. मी त्या लिटल मिसबिहेवियरसाठी नाही तुझी माफी मागत आहे मा. पण गेल्या 15-20 वर्षांमध्ये तुमच्याशी, स्पेशली तुझ्याशी, मी जे मोठं मिसबिहेवियर केलंय ना, त्याच्यासाठी मला तुझी माफी मागायची. मा, पा गेल्यानंतर आपल्या सगळ्यांनाच तो खूप मोठा शॉक होता. पण माझ्यासाठी सगळ्यात मोठा कुठला शॉक होता माहितीये? तुझं रिमॅरेज करणं. मा, स्वराबरोबरची माझी मैत्री, माझं प्रेम, लिव्ह इन, या सगळ्या प्रवासात मी खूप बदललोय मा. खूप बदललोय. म्हणजे एकाच गोष्टीकडे वेगळ्या पद्धतीने सुद्धा बघता येतं हे मी शिकलो. आणि त्यानंतर एक गोष्ट मला खूप प्रकर्षाने जाणवली की या 15-20 वर्षात मी खूप काही गमावलंय. पण सगळ्यात जास्त काय गमावलं माहितीये? तुला. अभय, मा, एका शहीद सैनिकाची बायको, एका लहान मुलाची आई, एका प्रतिष्ठित घराण्याची सून, या सगळ्याच्या पलीकडे मीरा म्हणून तुझं काहीतरी स्वतंत्र अस्तित्व आहे याचा आम्ही कोणी विचारच नाही केला का? कधी बायको म्हणून, कधी सून म्हणून, कधी आई म्हणून तुला त्या पिंजऱ्यामध्ये उभं करून आम्ही फक्त तुला बोल लावत गेलो सगळे. मला तू मागे विचारलं होतंस ना की 5 ऐवजी समजा मी गेले असते तर तुम्ही काय केलं असतं? या प्रश्नाचं उत्तर मिळालं मा 20 वर्ष लागले मला. अभय, मी आता मोठ्यानं रडेन. मा, एक पुरुष म्हणून जेव्हा मला स्वतःच्या शरीराची जाणीव झाली आणि त्याच्या गरजा लक्षात आल्या आणि स्वरानं जेव्हा वासने पलीकडचं ॲस्थेटिक दाखवलं ना, तेव्हा रिमॅरेजचा निर्णय घेतानाची तू माझ्या समोर तशीच्या तशी उभी राहिलीस मा. आणि एक गोष्ट जाणवली माहितीये का की या 15-20 वर्षात तुला सगळ्यात जास्त गिल्ट कोणी दिला असेल तर तू.
आतापर्यंत वाटत होतं की तू फक्त पाचस. तसं नाहीये. आहेत माझे जीन सुद्धा आहेत तुझ्यात. खूप रिलॅक्स वाटलं बेटा. माझा मुलगा मोठा झाला, समजूतदार पुरुष झाला. हे अजूनही नाकाला हात लावला तर राग येतो खरे तुला? काय बाबा, तब्येत बरी आहे ना? हो. मग खोकताय काय असे? ठसका लागला ग बस. चला निघू. थांब की इथेच आज. नाही नको, छान वाटतं स्वतःच्या घरी. रुटीन सेट झालंय. कामाचं तुझं काय? झाले रिकवर ऑलमोस्ट. बाबा, तुम्ही विषय काढलाच आहात तर मला प्रश्न पडलाय ज्याचं उत्तर नाही सापडत आहे. आय मीन सापडलंय उत्तर, पण ते उत्तर बरोबर आहे की ते आपण बरोबर म्हणून त्या प्रश्नाला चिकटवलंय ते नाही कळत आहे. गुंता वाढला ना की तुकडे पाडावेत, परत गाठी मारून धागा सरळ करावा. ओके. हां. मला आणि अभयला लग्न नव्हतं करायचं, पण आम्हाला एकमेकांसोबत राहायचं होतं, म्हणून आम्ही लिव्ह इनमध्ये राहायला लागलो. मग आम्हाला खूप सफोकेट झालं, म्हणून आम्ही वेगळे झालो. पण आमची मैत्री पण नाही राहिली. का? आम्ही काही डिवोर्सही नाही होत ना. म्हणजे आम्ही नॉर्मल मित्रमैत्रिणीप्रमाणे जगू शकतो, राहू शकतो, भेटू शकतोच. म्हणजे पूर्वी कसं मित्रमैत्रीण, मग नवरा मित्रासारखा, बायको मैत्रिणीसारखी वगैरे वगैरे ते सगळं संपलं आहे. आय नो. मैत्री तशीच राहते. आय मीन वी कॅन बी गुड फ्रेंड्स अगेन, नाही का? अनुष्का. येस सर. काय झालंय? सर ते म्हणजे मी आत्ताच लंचला येतेस? हां. चल. हे बघ अनुष्का, इथे मी तुला तुझं बॉस म्हणून बोलवलेलं नाहीये, अभय म्हणून बोलवलं. गुड आफ्टरनून मॅम. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. ठेव. थँक्यू. ओके सर. तेच ऑलराईट. थँक्यू सर. हां, त्यामुळे तू मला अरे तुरे करू शकतेस. थँक्स. मी घेते ना. हे बघ, मीनाने तुला काय रिपोर्ट दिलाय मला माहित नाही, बट आय थिंक यू नीड गुड कंपनी नाव. नाही, पण तू असं नाही म्हणालीस. म्हणजे आता त्याला खरं तर एका चांगल्या मैत्रिणीची गरज आहे, पण ती स्वराची जागा घेणारी नसावी असं म्हणालीस तू. अरे बापरे, एवढं एक्झॅक्ट कॉपी पेस्ट. नाही, पण तुझं ॲनालिसिस मला आवडलं अनुष्का. थँक्यू. आणि काही गोष्टींना एक्सेप्शन्स असतात ना, तसं आहे माझं. म्हणजे सुरुवातीला मला थोडासा व्हॅक्यूम जाणवला, पण नाव आहे ओके. म्हणजे कोणी दुसरी भेटली की काय? नाही नाही. पण या व्हॅक्यूममध्ये माझीच माणसं मला पुन्हा सापडली. म्हणजे लिव्हिंगमधून बाहेर जरी पडलो असलो तरी सुद्धा माझी जुनी नाती पुन्हा एकदा रिवाईव्ह होत आहेत. गुड. पण मला का इकडे बोलवलंय? तुझ्या मैत्रीचा अप्रोच मला खूप आवडला. म्हणजे पूर्वी मी एखादा असतो तर मी तुला आधी स्लॅप करून तुला सस्पेंड केलं असतं, पण ती जी तुझी लाईन आहे ना, स्वराची जागा घेणारी नसावी, ही मला ना खूप आवडली. आणि तुझी मॅच्युरिटी सुद्धा. थँक्स.
रिवाईव्ह झालेल्या नात्यांमध्ये स्वरा पण आहे का? एक मैत्रीण म्हणून काय वाटतं तुला? मला कशाला वाटायला पाहिजे, तुला ऑलरेडी वाटतंय ना. मैत्री मैत्री मैत्री, अरे कसली की मैत्री. हं? ए उर्मी, तुला या शब्दाचा अर्थ कळतो काय? मला तर निखळ या शब्दाचा अर्थच कळत नाही. अरे खळखळ न करता होते ती निखळ मैत्री. उर्मी, तू स्वरा अभया, तुमच्या लोकांचा गोंधळ आहे. विचारवंत लोक आहात ना तुम्ही. तुम्ही कुठली गोष्ट ॲज इट इज घेऊ शकत नाही. म्हणून ना मला पुलं आवडतात. अरे पुलं वाचा रे. पुलं काय म्हणतात? आंबा खायचा ना तर असा हावरटासारखा हातात धरून त्याचे उघड मनगटापर्यंत येतात ना, ते असे चाटून पुसून खावेत. उगाच आंबा असा हातात धरून त्याचा गंध, चव, आकार याची चर्चा करत सुरीने त्याच्या एकसारख्या फोडी करून आंबा खाणं म्हणजे आंबा खाण्याच्या आनंदापेक्षा केवळ त्याची निष्फळ चर्चा रे. फळांच्या राजाला न शोभणारी. पण मिनार, त्यांना ठेवायची असेल निखळ मैत्री तर तुला काय प्रॉब्लेम आहे? अरे, सोड ना. हो, आणि याला काही वाटलं तरी सुद्धा आम्ही याला इग्नोरच करणार आहोत ना. आम्ही आईला आतापर्यंत नुसतं नाव घेतलं तरी झुरळासारखं झटकत होत आणि आता आम्ही. अरे वा रे वा. एक मिनिट. हाय. काय? हो हो, निघतो. मिनार चल, वाटेत सांगतो तुला. ए उर्मी, तू रिक्षानी ये, आम्ही जातो पुढे. मिनार मिनार येते मी 2 मिनिटात. मिनार, असे काय हे दोघं? अरे पण काय झालंय सांगशील का? अरे स्वराच्या वडिलांना अटॅक आलाय. एवढंच ना? हा, नाही, अटॅक आलाय. चला. एक तंबोरा नेऊन काय करणार आहेस? मला आता ही उस्तवार नाही जमणार. मी काय म्हणते, आपण ही जागा विकून टाकू आणि तुझ्यासाठी तुझ्या मालकीची एक जागा घेऊ. म्हणजे मग मी पण येईन तुझ्याबरोबर राहायला. हे सगळं इतकं अचानक झालं, इतकं की बाबांना शेवटचा शब्द काय बोलले पटकन आठवतच नाही. तरी तुझे बाबा तुझ्या कळत्या वयात आणि संपूर्ण आयुष्य जगून गेले स्वरा. माझा बा तर लहानपणीच एकटा झालो मी. तुला मात्र आई वडील असूनही एकटं राहायचं होतं.
आपल्या या एकटेपणाच्या ओढीनं आपण दोघं एकत्र आलो आणि पुन्हा एकदा त्याच एकटेपणाच्या ओढीने एकमेकांपासून वेगळे झालो. तुझे बाबा गेल्यानंतर कदाचित तुला एकटेपणा आणि पोरकेपणा यातला फरक जाणवत असेल, पण तरीही एकटं असणं आणि पोरकं असणं यात जमीन अस्मानाचं अंतर आहे स्वरा. म्हणजे आपल्या दोघांच्याही आया आहेत, पण बाप नसताना पोरकेपणाची जी जाणीव असते ती मात्र कॉमन आहे आपल्यात. खरं आहे तुझं. मी तुला सांगत राहिले, ग्रांटेड धरू नकोस. मी काय केलं? ग्रांटेड धरत राहिले बाबांना. तू जसं तुझ्या आईचा विचार न करता तुला हवं तेच केलंस. मीही माझ्या बाबांना काय हवंय याचा विचार न करता त्यांच्यावर माझ्या प्रश्नांचे भिंडोळे टाकत राहिले. हात चढवतंय सगळं. स्वरा, स्वरा, आपण दोघंही आता एकाच पोकळीत आहोत. वी आर इक्वल इन ऑल सेन्स. तुझ्या आयुष्यातील तुझ्या वडिलांची आणि तुझ्या जोडीदाराची पोकळी भरून काढण्यासाठी माझा हात पुढे करतोय. पहिली नजर, पहिलीच भेट, काय सांगून गेली, काय देऊन गेली. प्रेम की फक्त मैत्री काही कळेना, काही कळेना. तरी वाटते हवे हे हरवून जाणे, की असावेत हे मनाचेच खेळ सारे. भान हरपून जावे, काय याला म्हणावे. प्रेम की फक्त मैत्री काही कळेना, काही कळेना, काही कळेना.
भीती का वाटतो उगाच चंद्र हा हसल्यासारखा कधी नव्हे ते टक्क जागतो उगाच रात्रभर एकटा मी आता खुयासारखे हे शोधणे बहाणे तुझ्याच आसपास राहण्याचे हे असे काय घडते काय याला म्हणावे प्रेम की फक्त मैत्री काही कळेना काही कळेना काही कळेना तुझा हलका स्पर्श सांगून जातो तुझ्याच सोबतीचा करार मी करावा कधी जरा कुठे तोल जाता तुझाच हात माझ्या हाती असावा असे वाटणे आता रोजचे कुठे कधी कसे मी व्यक्त व्हावे गुंतल्या या जीवाने कोणते अर्थ घ्यावे प्रेम की फक्त मैत्री